कसे आहात तुम्ही सगळे? मी आकांक्षा आज तुम्हाला अशा दुकानात घेऊन आलेले आहे, जिथली भांडी घेतल्यानंतर तुम्हाला वर्षानुवर्ष ते तुम्हाला टिकतील. यांच्याकडील भांड्यांची खासियत अशी आहे, की यांच्याकडून घेतलेल्या भांड्यांना कधीही तडा जात नाही किंवा आपण युजुअली पाहतो ताटाला चिल जाते किंवा वाटीला सुद्धा चिल जाते. तर यांच्याकडील जे भांडे आहेत, ते अशा ब्रँडचे आहेत, जे कधीही चिरत नाहीत किंवा अगदी तुम्ही यांच्याकडून क्रॉकरी घ्या, तांबे पितळेचे भांडे घ्या, अगदी युनिक कलेक्शन तुम्हाला यांच्याकडे मिळेल. तर तुम्ही म्हणाल तू ज्यांचं एवढं कौतुक करतेस नेमकं तू आलीस तरी कुठे? माझ्या मागे तुम्ही पाहू शकता युनिक असं कलेक्शन आहे. मी आज तुम्हाला घेऊन आलेले आहे नीलम यांच्या बानेरच्या शोरूमला. यांचा जो डिटेल ऍड्रेस आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेला आहे. पुढे डिटेल ऍड्रेस आणि ऑनलाईन मागवायची सगळी फॅसिलिटी सर तुम्हाला सांगतीलच. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला एक कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे चिन्मय. नीलम बाणेर भांड्यांची दुकान आहे त्याच्या ओनर. आपली दुकान आहे मेन बाणेर रोडला वाडेश्वरच्या समोर बरोबर. आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे 9833008849 अथवा 9665012950. जर समजा मला ऑनलाईन मागवायचं असेल तर या दोन नंबर पैकी एका नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतो. दोघांमधून एकावर कॉन्टॅक्ट केला तर होऊन जाईल. ओके. आणि आपलं क्लोज कधी असतं? वीकली सोमवारी. ओके. आता मी तुम्हाला स्टोर दाखवतो. हे जे सेक्शन आहे कॉपरचे प्रीमियम मटके आहे. त्याच्यामध्ये हे डिझाईन कोटेड आहे. आता ह्याच्या बेनिफिट आहे की आपल्याला बाहेरनं घासायची गरज नाही परत. फक्त आतमध्ये क्लीन करायचं आणि झालं. त्याच्यामध्ये खूप मोठी रेंज आहे आपल्याकडे कॉपर मटक्यांमध्ये. याला सॉफ्ट वॉश लागेल ना? म्हणजे तारीची घासणी वगैरे? तारेची घासणी वगैरे घासायची गरज नाही. फक्त हाताने घासू शकता, स्पंजनी अथवा साधा आपला नायलॉनचा स्क्रबर त्याच्याने केला तर होईल. हा नवीन लोटे निघाले आहे त्याच्यावर अष्टलक्ष्मी असतात. छान त्याच्यामध्ये साइजेस येतात. हा नवीन कलेक्शन आहे. पितळमध्ये हा बिर्याणी पॉट्स वगैरे आहे. त्याच्यामध्ये वाईड रेंज असतात आपल्याकडे. डिफरंट शेप्स, डिफरंट साइजेस. आणि याला आतून कलई केलेली आहे का? हातमध्ये कलई केलेली आहे. समजा हे प्रोडक्ट आम्ही घेतलं आणि नंतर कलई करायची असेल तर मग ते कसं? ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कलई निघते. ओके. हा ओरिजिनल टीनची कलई केलेली आहे. ओके. एकदा कलई निघाली की आपल्याकडे आपण कलई करून घेता. ओके. तर कलई होते परत आपल्याकडे. ओके. मग त्याला म्हणजे किती दिवस लागतात? एक आठवडा 10 दिवस लागतात. इकडे आपण सर्विंगची रेंज आहे. ओके. त्याच्यामध्ये हा स्टीलवर पीव्हीडी कोटिंग केलेली आहे गोल्ड कलरची. त्याच्यामध्ये वेगवेगळे साइजेस आणि स्टील मध्ये पण वेगवेगळे साइजेस. रेग्युलर स्टील आणि मठार मध्ये हॅमरिंग केलेला ते पण असतो आपल्याकडे. म्हणजे यामध्ये ताट, वाटी, लोटा हे सगळं येतं ना मठारमध्ये? येस. तो टिफिन म्हणजे यूज करायचा आहे की फक्त यूज करायचा आहे. जुन्या काळामध्ये लई चालायचो हा टिफिन आणि अजून पण खूप लोक शौकीन लोक घेऊन जातात. ओके. म्हणजे प्रॉपर त्याला स्पून पण दिलाय. त्याच्यामध्ये आतमध्ये कलई पण केलेली आहे. त्याच्यामध्ये स्पून पण असतो खायला आणि 4 डब्याचा टिफिन आहे. याची काय प्राइस असेल? 5,500. सो आपण जे तिकडे कॉपर मध्ये मटके वगैरे बघितले त्याच्यामध्ये सेम बेडरूम पॉट्स, डायनिंग टेबल पॉट्स, त्याच्यामध्ये ग्लास पण असतो आणि बॉटल्स त्याच्यामध्ये पण मोठी रेंज आहे. ओके. म्हणजे आपण जे घरी लोटा आणि तांब्या वापरतो त्या कन्सेप्ट मध्ये. राईट. हा अगेन ते स्टीलचा ग्लास आहे डबल वॉल आणि बाहेरनं कॉपर फिनिश, कॉपर पीव्हीडी कोटिंग केलेली आहे कॉपर फिनिश मध्ये कलर. हा पितळचा मसाला डब्बा. याच्यामध्ये वेगवेगळे साईज शेप्स येतात. हा स्क्वेअर मध्ये आहे मोठा, तसंच राऊंड मध्ये
आणि त्याच्या झाकणांवर छान डिझाईन आहे असं. हो, सगळ्यांवर अच्छा. प्लेन पण येतात आणि असं वरती डिझाईन पण केलेले येतात. आणि त्याच्यामध्ये छोटे पूजाचे डब्बे पण आहे, तेही दाखवतो. हा बघा, वाव. हे काचेच्या सेक्शन आहे. हा काचेच्या सेक्शन मध्ये वेगवेगळी डिझाईन्स चे ताट, वाट्या, सेट्स, जग्स, हांडी, कढई, ओके. बोल्स, ते सगळ्यांची रेंज आहे. आता ह्याच्यामध्ये युनिक काय आहे आपल्याकडे, की आपल्याकडे अनब्रेकेबल मध्ये पण ऑप्शन येतात, ज्याला 5 वर्षाची वॉरंटी असते. कासट तुटू शकतो, पण अनब्रेकेबल मध्ये ऑप्शन आहे ज्याला 5 वर्षाची वॉरंटी असते. मी तुम्हाला एक डेमो करून दाखवतो. आता हा कासा आहे, मी आता पाडतोय, ते क्रॅक नाही होणार. आता हे बघा, क्रॅक नाही झाला. ओके. सो ह्याला 5 वर्षाची वॉरंटी आहे. हे युनिक आहे आपल्याकडे. आता कासेची रेंज मध्ये जे आहे, वेगवेगळे डिझाईन्स येतात. आता ह्याला फेदर डिझाईन म्हणतात. ते क्लोजली दाखवता येईल? ह्याला फेदर डिझाईन म्हणतात. ओके. फेदर सारखं त्याचे डिझाईन आहे. ह्याला म्हणतात अँटिक कार्विंग. प्लेन मध्ये पण ऑप्शन्स येतात. आणि हा आहे ठोकेचा. ओके. त्याच्यामध्ये फुल सेट्स येतात, थाळी, वाटी, ग्लास, सगळं. आणि हे आहे स्पेशल हँड कार्विंग, हाताने कार्विंग केलेलं आहे. हो, त्याच्यावर बारीक काम दिसतंय. हो. ओके. हा सगळा रेंज असते आपल्याकडे. ओके. स्टील सेक्शन, स्टील सेक्शन मध्ये हांड्या, सर्विंग वेअर, ग्लासेस, ते असतो. आमची स्पेशालिटी आहे हा मठार. त्याच्यामध्ये वेगवेगळे साइजेस येतात, ताटांमध्ये, वाट्यामध्ये, प्लेट्स मध्ये, स्क्वेअर, राऊंड, ग्लासेस मध्ये. ओके. ओके. हा तसंच कॉपर मध्ये आहे, स्टील वर साइडला कॉपर आहे. म्हणजे ही स्टीलवर पीव्हीडी कोटिंग आहे? नाही, हा स्टील वर कॉपर आहे प्रॉपर. स्टीलवर कॉपर. हा, स्टील वर कॉपर आहे. म्हणजे हा पूर्ण सेटच असा येतो का? हा सेट असं बनवायला जातो. एक साइड स्टील असतो आणि एक साइड कॉपर असतो. ओके. त्याच्यामध्ये थाळी, वाटी, ग्लास, स्पून. ओके. हा तुम्ही पाहिजे तेवढा आपण लूज मध्ये पण घेऊ शकता. ओके. त्याची फुल रेंज आणि क्वांटिटी असते आपल्याकडे. आता हे जे आपली रेंज आहे, ते सर्विंग रेंज आणि स्पून्स ची रेंज आहे, फोर्क वगैरे. आता हे जे रेंज आहे, ते तुम्हाला इझिली बघायला नाही मिळत, एवढे स्पून्स आणि एवढे सर्विंग रेंज. सो हा आमची स्पेशालिटी आहे. वेगवेगळे प्रकारचे स्पून्स सर्विंग मध्ये आणि खायला मध्ये. प्लास्टिक, स्टील सगळं मध्ये कॅसरॉल्स असतात. नवीन रेंज, नवीन कलेक्शन. आता त्याच्यामध्ये ठोकेमध्ये पण कॅसरॉल येतात. प्लेन तर येतातच, हॅमर मध्ये पण येतात. आणि हा जो आहे, फक्त हा लेदर टच दिसतो, बट हा नॉर्मल प्लास्टिक मध्ये. नॉर्मल प्लास्टिक आहे, बाहेरने डिझाईन केलेली आहे. ओके. लेदर नाही वापरत आपण. प्लेन कोणाला पाहिजे तर प्लेन पण ऑप्शन्स येतात. आणि भारी मध्ये, हेवी मध्ये पाहिजे, डिझायनर पाहिजे तर डिझायनर मध्ये पण ऑप्शन्स येतात. हेच आता कॅसरॉल मध्ये पण आपल्याकडे पीव्हीडी मध्ये येतात, ज्याच्यामध्ये स्टील आहे पण बाहेरना गोल्ड फिनिश, कॉपर फिनिश असे ऑप्शन्स आपल्याकडे असतात. स्टील मध्ये पण मटक्यांमध्ये खूप सारे चांगले शेप्स आणि डिझाईन्स आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये प्लेन, ठोके, राऊंड,
कलर्स ह्याला अँटिक म्हणतात. अँटिक खूप वाईड रेंज असते आपल्याकडे. ओके. म्हणजे याला असं सील पॅक करायचं असेल तर हे ऑप्शन आहे इथे. हा, ह्याला ओके. आपण वर करून हे केला तर ते लीड निघत नाही, टाईट होऊन जातो. ओके. पडायची भीती नसते लीड. ओके. तर स्टील आमची स्पेशालिटी असल्यामुळे स्टीलचे प्रत्येक साईज आणि शेप्सचे डबे असतात आपल्याकडे. त्याच्यामध्ये अँटिक, त्याच्यामध्ये सेट्स, टी कॉफी शुगर आणि शेप्स. हा डबा सी थ्रू आहे ना एका बाजूने? हा सी-थ्रू, पुढे सी-थ्रू आहे. फुल स्टीलचा डबा. किती क्वांटिटी वगैरे काय कमी होतीये काय ते आपल्याला दिसतो. तर हे आणि कॅबिनेट्स मध्ये आता चांगले येऊन जातात. ओके. हा, इझिली स्क्वेअर, स्पेस स्पेस सेव्ह होते. ओके. नवीन व्हरायटी मध्ये हा असं टॉप सी थ्रू पण येतात. हाईट, स्लिम, मोठे, वाईड, खूप ऑप्शन येतात. स्क्वेअर आणि छोटे मोठे डबे. हे साईड न खालनं सगळं दिसतो आपल्याला. ओके. तर छोटे डबे, त्याच्यामध्ये ठोके. फ्रीजचे डबे, त्याच्यामध्ये कोथिंबीर ओके. ठेवायला. काय आपल्याला हे ठेवायला मोठे डबे, पापड ठेवायला ओके. किंवा म्हणजे खाकरे एअर टाईट ठेवायला येतात ना? एअरटाईट डबे. त्याला सील येतो आतमध्ये, त्याच्याने पूर्ण एअरटाईट होऊन जातो. ओके. याच्यामध्ये मोठी साईज पण येते. मोठे खाकरे वगैरे ठेवायचे असेल आणि छोटे साईज पण येतात टिफिन मध्ये कॅरी करायला. ते पण ऑप्शन्स अवेलेबल असतात. मोठे हे पीठ वगैरे ठेवायला मोठे साईजचे डबे पण येतात. त्याच्यामध्ये 5 किलो 8 किलो पीठ बसू शकतो. ते साईजेसचे डबे पण येतात, छोटे पासून मोठे पर्यंत. हा किती लिटरचा असेल? हा 1 लिटरचा कुकर आहे. आमच्याकडे छोटे पासून मोठे पर्यंतचे कुकर्स असतात. हे लई कॉम्पॅक्ट साईज आहे. आजकाल छोटे मुलांचं काय जेवण बनवायचं असेल किंवा एका जणाचं जेवण असेल तर ह्याच्यामध्ये आपण पटकन स्वयंपाक करू शकता. सो दिस इज द स्मॉलेस्ट साईज 1 लिटरचा कुकर. आणि मोठे 10 लिटर पर्यंतचे कुकर आपल्याकडे अवेलेबल असतात. ओके. आणि हे इंडक्शन फ्रेंडली ऑप्शन येतं का यामध्ये? हा, याच्यामध्ये इंडक्शन फ्रेंडली पण येतात. गॅसवर चालेल, डिशवॉशर मध्ये चालेल, तेवढे पण ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल असतात. ओके, चालेल.